ही थेट दृश्य आपण पाहतोय तर तुपकर यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यापूर्वीच धरपकड सुरू झालेली आहे। मंत्रालय परिसरातली ही दृश्य, मंत्रालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तुपकर यांच्या आंदोलनापूर्वी पोलिसांकडून ही धरपकड केली जाते। ही थेट दृश्य आहेत मंत्रालय परिसरातली आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रीकृष्ण, सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवलाय, धरपकड सुरू झाली असल्याचं कळतंय, काय अपडेट? टप्प्याटप्प्यावरती पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। थेट रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमाफी आणि त्याचबरोबर आमचा सिव्हिल स्कोर जो आहे शेतकऱ्यांचा तो खराब होतो असं देखील सांगण्यात होतं। त्यामुळे 2 लाख जायचं सरसकट कर्जमाफी करावी असं सांगण्यात आलं होतं। परंतु याच प्रशासनाच्या, संपूर्ण शासनाच्या विरोधात सर्वच शेतकरी जे आहे ते आक्रमक झाले होते आणि आज मुंबईत पोलिसांनी सकाळपासूनच अगदी धरपकड जी आहे ती सुरू केली होती आणि यानंतरच शेतकरी कामगार संघटना आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस जे आहे ते मोठ्या प्रमाणात संपूर्ण मंत्रालय परिसरात जे आहे ते तैनात झालं होतं। अगदी मुंबई पोलीस आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की संपूर्ण जे शासकीय निवासस्थान आहे संपूर्ण परिसरात तेथे देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला। अगदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं देखील कार्यालय या संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। संपूर्ण परिसरातून कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात येते। अगदी गेल्या मागे देखील आंदोलन झालं होतं, तेव्हा देखील संपूर्ण या मंत्रालय परिसरात असलेल्या एका झाडावरती आंदोलनकर्त्यांनी थेट आंदोलन केलं होतं। तब्बल 3 ते 3.5 तास आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि आता संपूर्ण मुंबई पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। बरं श्रीकृष्ण, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर मुंबईतल्या मंत्रालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय तर तुपकर यांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ही धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवला असल्याचं पाहायला मिळतंय।